व्हिडिओ घ्यायचा. कालचं जे प्रकरण गरम झालेलं आहे त्याच्याबद्दल कारवाई करायला नाही आले तुम्ही रिक्षावाल्यांचं? एवढ्या रिक्षा उभ्या आहेत आजच्या, यांचे पेपर बनावट आहेत काय ते बघितलं? एवढे रिक्षावाल्यांचे पेपर बघितले तुम्ही? मग एवढ्या रिक्षा, माझं बोलणं तेच आहे, या सकाळी 7 वाजता रिक्षा हे पार्किंग किती आहे? पार्किंग म्हणजे दर्गाची पार्किंग आहे. जागा आहे तर त्यांना पार्किंगसाठी देतो. तुम्ही लोकांनी दिले पार्किंग ना? दर्गावाल्यांची पार्किंग आहे. हे इधर हे लोक आज निघाले का नाही? कितना बजे निकल रहे तुम लोग? तेच सांगतो ना. नाही असे आहे की जर हे 8 वाजता निघतात रोज इकडून, आता 11 वाजता लोकांनी रिक्षा नाही हलवल्या, याच्या अर्थ यांचे पेपर बनावट असतील. आहेत ना रिक्षावाल्यांचे पेपर चेक केले का तुम्ही? तिथे कशावर हे म्हणजे कोण आहे? बाहेर रस्त्यावर आल्यानंतर चेक करतो. ड्रायव्हर जायचं सगळे मग ड्रायव्हरच्या ह्यांच्याच रिक्षा आहे, त्यांचे थोडी कोणी मालक आहेत. कोण आहे? तुम्ही कोणाच्या रिक्षाच्या मागे आले? कोणाच्या रिक्षाच्या मागे रिक्षा आली होती इकडे. हे काय यांचे रिक्षा मागे आले होते? हे तो नाक्यावरचा सीसीटीव्ही कार्ड कोणत्या रिक्षाच्या मागे आले बघतोय आरटीओ. हे रिक्षा चेक करायला आले ना तुम्ही? सगळ्या उभ्या आहेत त्या. नाही रिक्षावाला नाही आले, चेक करायला रिक्षा चेक करायला आलेत ना इथे? या रिक्षा चेक करायला आलेत ना? बघायला चालू आहे आम्ही इकडे. आम्हाला संबंध एक रिक्षा आली होती, आम्ही रिक्षा चेक केली. कुठे रिक्षा कुठे आहे? कुठे आत्ता या पार्किंगला अर्धा तास झाला बसलो आम्ही इथे. अर्धा तास. काय आम्हाला अंदाज आला, आम्ही रोडनं आलो असा आहे. अहो तुम्ही आला बरोबर आहे. आता तुमचे साहेब काय सांगतात इकडे आली म्हणून अर्धा तास झाला बसलोय मी इथं. एक रिक्षा नाही आली. साहेबांना तर काय माहिती? माझा साहेब सांगतात ना आम्ही पण हे काय रिक्षा कुठं आली आम्ही तर काय सांगणार आता? आम्ही तुम्ही चेक करत आलो. तुम्ही इथे कशासाठी आलात? चेकिंगसाठी आलो. मग चेकिंग कुठे काय केली? चेकिंग काय केली? बोला. तर आम्हाला परमिट होल्डर दिसल्यानंतर आम्ही चेक करतोय. मग आज मला माझं म्हणणंच ते आहे की तुम्ही तुमच्या आज हे जे कोणी रिक्षा 8च्या नंतर जे निघतात, 11 वाजले तरी पण रिक्षा आज पार्किंग मधून निघत नाहीये. याचा अर्थ ऐका तुम्ही. तेच सांगतो ना. ऐकून घ्या. आमचे ज्यांचे सँक्शन पत्र आपल्याकडे लायसन्स जमा करतो. गाडी क्यों नहीं निकाला तुम लोग आज? किती वेळ येते ना? किसने बोला तुमको? दर माझ्या गाडीचे पेपर क्लिअर आहेत, बरोबर आहे. मी रिक्षा रस्त्यावर चालवीन ना. मी घेतले कशाला? हप्ते भरण्यासाठी घरात बसून नाही ना. तुम्ही कारवाई केल्या हो, तुम्ही कारवाई 100% केल्या. काल या रिक्षावाल्यांनी त्यांच्यामध्ये एकाने कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केला इंस्टावरती. दाखवू का व्हिडिओ तुम्हाला? आता मी बघितला असेल ना, आला ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत. मग त्यांचे हे स्वतः तो रिक्षावाला सांगतोय की एका लाईट मीटरवरती 12-12, 15-15 परवाने निघतात, बरोबर का नाही? मग तुम्ही यांचे पेपर चेक करायला पाहिजे ना रिक्षावाल्यांचे. यांचे रिक्षा या काढणारच नाही ती लोक. आणि ज्यांनी परवाने दिले त्याच्या अधिकारावरती काय कारवाई केली तुम्ही? ज्यांनी पण परवाने दिले त्यांचं मला दाखवा रिपोर्ट. सर तुमचे कोण मेन साहेब आहेत? खांडेकर कुठे आहेत ते? आहेत ना मेनू द्या. विचारा त्यांना काय कारवाई केली तुम्ही त्यांच्यावरती, ज्यांनी परवाने दिले त्यांच्यावरती. चालू आहे. मला असं वाटतं या रिक्षा ज्या आज इथे उभ्या आहेत याचा अर्थ तुमच्या एजंट मार्फत किंवा कोणामार्फत तरी यांना मेसेज गेला की रिक्षा काढू नका बाहेर. सोशल मीडियावर व्हायरल मेसेज होते चेकिंग चालू आहे. आमचं 3 दिवस झालं चेकिंग चालू आहे. व्हिडिओ शूटिंग करते तुम्ही करताय. अहो मग माझं म्हणणंच ते आहे ना, रिक्षा जर यांच्या परवाने जर ओरिजिनल असतील तर रिक्षावर गेले असतील. हे बघा. अहो मग माझं म्हणणं हेच आहे, म्हणजे ह्याचा अर्थ हे परवाने चुकीची असतील नाही यांची. अहो मग ही रिक्षा रस्त्यावरती निघणारच नाही तर कशी काय करणार तुम्ही? कधी ना कधी निघतेलीच ना. आता बंद झाले तर कधी ना कधी सापडणार. सापडले काय त्याचा तुम्हाला सांगतो ही माशाचा पाडाचा ही पार्किंग, आता तुम्ही आलात म्हणून. त्याच्यानंतर दासकुलपाड्याची पार्किंग. दासकुलपाडा माहिती आहे तुम्हाला कुठे? साई पॅलेस हॉटेलच्या मागे. तिथे पण पूर्ण पॅक झाल्या. सकाळी 7 वाजता तिथे कुत्रा नसतो. पूर्ण पार्किंग पॅक झाली आहे रिक्षावाल्यांनी. तुम्ही ह्यांच्यावरती काय कारवाई करा मग तेवढं सांग. केलं आम्ही. आता बाकी जपून बसायला घेतलीच आम्ही सोडून. आता हे रिक्षावाले आहेत तिथे. हे काय रिक्षावाले उभे आहेत? यांच्यावरती कारवाई काय करणार तुम्ही मग ते सांगा. त्यांचे पहिल्यांदा आपण लायसन्स बघतो, बॅच कधी काढले बघतो, परमिट कधी काढले, त्यानुसार आम्ही डॉक्युमेंट ऑफिस जाऊन चेक करतो. जे रिक्षा रस्त्यावरती भेटणार त्या, ज्या रस्त्यावरती भेटणार त्या ना, त्यांच्यावरती का वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात? ज्या रस्त्यावरती भेटणार त्या ना, असं बोलतो. रस्त्यावरती भेटणार त्या. आणि ह्या ज्या पार्किंग ज्या आहेत त्या या किंवा अजून पार्किंग मी तुम्हाला सांगतो कमीत कमी इथं आहेत ना
एक नाही म्हणजे इथं 70-80 असतील, 70-80 खडा जायला गेली साहेब. हा जाईल ना 70-80. आणि डासपूरपाड्यामध्ये 150-200 रिक्षा. पण प्रायव्हेटमध्ये दर्गाची पार्किंग आहे ना. प्रायव्हेट पार्किंग हा प्रायव्हेट पार्किंग प्रायव्हेट पार्किंग. रस्त्यावर आल्याशिवाय आम्ही चेक करणार. पण तुमच्याकडे यादी असेल ना, तुम्ही किती परवाने दिले तुमच्याकडे? यादी सगळं. मग यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता. आम्ही check करतो, कधी काढलं, रेशन काढलं, जी बुकिंग करून यादी फक्त check करायला. इथे ना फक्त तो कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ना, त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही इथे आलात हे बघण्यासाठी. बाकी इथे कोणती रिक्षा आम्ही अर्धा तासाला बसलो, इथे कोणती रिक्षा नाही आली. तुम्ही लोक कारवाई करायला पाहिजे, तर तुम्ही कारवाई करत नाहीये. हां तुम्ही मग यांच्या रिक्षा यायला उभ्या राहिल्या कशा एवढ्या? जर उभ्या राहिल्या तर तुम्ही यांचे नंबर टाकून चेक केलं पाहिजे, बाबा यांच्या बरोबर आहेत का परवाने, यांच्या ज्या गोष्टी आहेत का कायदेशीर, त्या बघायला पाहिजेत ना तुम्ही. त्यात काय ते चौकटी येते ते आम्ही चेकच करतो. असं का नाही चेक करत नाही. 2-2 स्पॉट स्पेशल स्पॉट लावलेत आणि नंतर बोलून घेतले. पण मला माहिती अहो पण तुम्ही स्क्वॉड रस्त्यावरती लावणार, ह्यांच्या गाड्या जागेवरती उभ्या आहे, त्या गाड्या 2-4 दिवस निघणार नाही. तुमचा स्क्वॉड किती दिवस असणार? 2 दिवस, 4 दिवस, 7 दिवस. महिनाभर check करतो. घरात आहे ती. हा प्रायव्हेट पार्किंग आहे, गव्हर्नमेंट आहे नाही ना. हा अहो मग रस्त्यावर येणारच नाही दादा, ते येणारच नाहीत. मी तुम्हाला सांगतो, कारण हा विषय एवढा मोठा झालाय ना, या परवान्यांचा विषय. कसे काय येतील ते? येणारच नाही लोक. कसे येतील सांगा मला जर तुम्ही. लिगल जे आहे ते येणार नाही. रस्त्यावर जायला नाही तर कसं काय प्रॉब्लेम? अहो पण तुमची कारवाई जोपर्यंत आहे तोपर्यंत, त्याच्यानंतर तर रस्त्यावरती येणारच नाही ती लोक. पण माझं म्हणणं काय, तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमधून भेटणार नाही का पेपर की बाबा हे बनावट आहेत किंवा हे ओरिजिनल आहेत म्हणून? एवढ्या रिक्षा आहेत, या रिक्षावाल्यांचे तुम्ही नंबर घेतले, फोटो घेतले आणि यांच्यावर जर कारवाई केलं तर तुम्हाला नाही कळणार काही बनावट आहे का ओरिजिनल आहे. ऑफिसला आमचं चेकिंग चालूच आहे. 2-3 आउटलेट स्पेशल आरक्षण केलंय, checking चालूच आहे. मग हे नंबर घ्या आता. बाहेर पण चेकिंग अहो चालू पण आहे. ते रस्त्यावरती माहिती ना, घ्यायचं असेल तर ऑफिसला रस्त्यावर. भेटून या तुम्ही. अहो रस्त्यावर ना, या पार्किंगच्या या ज्या उभ्या आहेत ह्यांचं काय? त्यांना आम्ही परमिट दिलेलं आहे तिथे ऑफिसमध्ये. त्यांचं चेकिंग चालूच आहे already. हा. तुम्ही येऊन माहिती घेऊ शकता तिथे. हा. त्याचं पण चेकिंग चालू आहे. रस्त्यावर पण जे दिसतील त्यांचं पण चेकिंग चालू आहे. आणि ह्यांचं काय? या मला पार्किंग माहिती- या पार्किंगचं काय? यात पण ते आता ज्यांना नवीन परमिट दिलं ज्यांचं हा. आहे ते पण ते चेक करून ऑफिसमध्ये चालू झालं त्यांचं. जर डुप्ली दिसलं त्यांचं फ्रॉड दिसलं ते रिटर्न अधिकार मग तुम्ही यांचे नंबर घेतले का? रिक्षावाल्यांचे नंबर घेतले? नाही ऑलरेडी ऑफिसमध्ये पण चेकिंग चालूच आहे ना. आलं लक्षात. ॲट टाइम आम्ही पण एका दिवसात काय हजारो गाड्या 2-3 हजार परमिट केले. ॲट टाइम काय चेक करतो एवढा आहे. हे मला पण कळतंय, ॲट अ टाइम तुम्ही एवढा नाही करू शकत. पण माझं म्हणणं होतं की तुम्ही या गाड्यांच्या रिक्षावाल्यांचे जर नंबर घेतले असते आणि त्याच्यावर दुसरी कारवाई केली असती. इलेक्शन केस आहे नवीन केस हा. आहे. ऑफिसला आमची चेकिंग चालू झालं. तुम्ही आता फक्त घोडबंदच घ्या. कोण